कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडे यांचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती, दमानी यांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा देखील आरोप. बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार, बावनकुळेंची ग्वाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले तरी देखील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. पोलिसांकडून शोध सुरूच. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपा. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई. बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा जरांगे यांचा आरोप. कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्याकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात. स्वार्थी भावनेनं आलेले कधी देखील एकत्र राहू शकत नाही, एकनाथ शिंदेंची टीका. राजन फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला, सूत्रांची माहिती. रत्नागिरीसह पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी आमदार सुभाष बडे आणि गणपत कदम शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. तर पुण्यामधील युवा सेनेचे सहसचिव कुणाल धनवडे भाजपच्या वाटेवर. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते, त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. शिवतीर्थवर मनसे नेत्यांची महत्वाची बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंचं मनसे नेत्यांना मार्गदर्शन. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार तर 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यामधील नॅशनल पार्क परिसरामधील घटना. मुख्यमंत्री फडणवीसांची कुष्ठरोग्यांसाठी मोठी घोषणा. 2200 रुपयांचं अनुदान आता 6000वर. कोस्टल रोड एप्रिल नंतर वाहतुकीसाठी 24 तास खुला होण्याची शक्यता. वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. विविध कामांचा आढावा घेऊन निर्णय होणार. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीत. गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. विजेतेपदापेक्षा भारताला हरवणं आणि भारताविरुद्ध जिंकणं हेच आमच्या संघापुढील खरं आव्हान. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.